50 क्रॉस झाले की मी लगेच सुरू करतो क्लास. ओके, थँक्यू. हा हा सो प्लीज इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण इन हाऊस प्रॉब्लेम बोलत होतो की इन हाऊस मध्ये काय आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे अबॅकस टूल आहे आणि अबॅकस टूलवर ऑलरेडी माझ्याकडे 3 आन्सर आहे. आणि या 3 मध्ये मला +4 करायचंय, नॉट अवेलेबल. +3 करायचंय, नॉट अवेलेबल. +2 करायचंय, नॉट अवेलेबल. पण +1 करायचंय तर माझ्याकडे अवेलेबल आहे. आणि समजा मी +1 करून घेतला आणि पुन्हा परत मला +1 करायचा आहे, +2 करायचा आहे, +3 करायचा आहे, +4 करायचा आहे, तर या कंडिशन मध्ये एकही अवेलेबल नाही. आणि दॅट टाइम आपण म्हणतो इन हाऊस फॉर्म्युला आपल्याला यूज करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. तेव्हा इन हाऊस फॉर्म्युलातला जो काही ओनर असतो किंवा बॉस असतो, तो प्लीज इकडे लक्षात द्या, तेव्हा तो 5 असतो. हा 5 इथं अवेलेबल आहे. आणि म्हणून आपण एक छोटीशी स्टोरी लाईन मध्ये की घरातल्या घरातला प्रॉब्लेम आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे, म्हणून घरात कोणीतरी बॉस असेल, तो जो 5 आहे इन हाऊसचा बॉस, त्याचे जे काही इंटेजर्स आहेत ते आपण थोडेसे समजून घेऊया. की 5पेक्षा किंवा 5 पेक्षा स्मॉल डिजिट कुठले कुठले आहेत, मला थोडासा फास्ट बोला. 4, 3, 2 आणि 1. आणि मग जेव्हा हे 4 अंक आहेत, हे 4 अंक एकमेकाचे मित्र आहेत. फॉर एक्झाम्पल, 4चा फ्रेंड 1 आणि 1चा फ्रेंड 4. पुन्हा परत मनातल्या मनात बोला मी जे बोलतोय. 4चा फ्रेंड 1 आणि 1चा फ्रेंड 4 एकमेकाचे फ्रेंड्स आहेत. 3चा फ्रेंड 2 आणि 2चा फ्रेंड 3 हे फ्रेंड्स आहेत. पण हाच जेव्हा प्रॉब्लेम, आता थोडासा आपण फास्ट जाऊया, हाच प्रॉब्लेम जेव्हा 10च्या रॉड मध्ये येतो आणि 10च्या रॉड मध्ये पण पुन्हा समजा इथं आन्सर 40 आहे आणि पुन्हा परत मला +40 करायचंय, +30 करायचंय, +20 करायचंय किंवा +10 करायचंय, इथं अवेलेबल काही नाहीये. 40 पण नाहीये, 30 पण नाहीये, 20 पण नाहीये, 10 पण नाहीये. दॅट टाइम 10च्या हाऊसचा जो काही ओनर असतो किंवा त्यातला जो बिग बॉस आहे, तो 50 असतो. आणि म्हणून जेव्हा 50 असतो, 50 पेक्षा पुन्हा परत स्मॉल डिजिट जर आपण विचार केला, मनातल्या मनात बोला माझ्याबरोबर सर्वजण. 40, 30, 20 आणि 10. आणि मग हे 4ही अंक एकमेकाचे पुन्हा परत काय असतात, फ्रेंड्स असतात. 40चा फ्रेंड 10 आणि 30चा फ्रेंड 20. 30चा फ्रेंड 20. सर्वजणांनी क्विकली मनातल्या मनात बोलायचं. 20चा फ्रेंड 30, 30चा फ्रेंड 20, 40चा फ्रेंड 10, 10चा फ्रेंड 40, 1चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 1, 3चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 3. पण इथे एक छोटासा अजून पुन्हा परत एक स्टोरी लाईन आहे. फॉर एक्झाम्पल, जेव्हा गरज असते जेव्हा गरज असते तेव्हा मित्र उलटा वागतो. मुद्दाम मुलांना स्टोरी लाईन मध्ये शिकवायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, 4 +1. मला +1 करायचंय पण 1 इज नॉट अवेलेबल. 1 इज नॉट अवेलेबल. मग 1चा फ्रेंड कोण आहे? 1चा फ्रेंड कोण आहे? 4. मग तो काय करतो? उलटा वागतो. -4 +5 असा फॉर्म्युला अबॅकस मध्ये तयार होतो पहिला. सेट द झिरो. 4 +2. 2 इज नॉट अवेलेबल. पहिले कॉल करा. अजिबात घाई करू नका. या सिस्टमने जा. प्रॅक्टिस या सिस्टमने करा. नंतर ते आपोआप होणार आहे. पुन्हा परत एकदा तुमच्या माइंडमध्ये प्रोग्राम जर प्रॉपर सेट झाला, अशा पद्धतीने बोलायची सवय झाली, तर सर्व काही आपोआप होणार आहे. फक्त आता मात्र कुठली कंजूशी बोलण्यामध्ये करू नका. कारण या पद्धतीने बोलून हे सर्व करा. मुलांना या पद्धतीने शिकवा. पुन्हा परत 1-2 क्लासला पुन्हा आल्यावर रिपिटेशन करा. मुलांना तुमच्या मागे बोलायला लावा. मुलांना मुद्दाम आवाज क्रिएट करायला सांगा. मुद्दांना स्टोरी लाईन सांगा. मुलांना फिलिंग्स म्हणजे मुलांचा हात पकडायचा. त्यांना फोर आहे, फोर अवेलेबल आहे का? म्हणजे मुद्दाम फिलिंग्स हा सर्वात बेस्ट सेन्स आहे ब्रेनचा. म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांना समजून सांगायच्या. पुन्हा परत 4 +2. 2 इज नॉट अवेलेबल. मग 2चा फ्रेंड कोण आहे? 3. पण तो काय होणार आहे? मायनस होणार. तो अपोजिट वागणार. -3 +5. अशा पद्धतीने पुन्हा परत सर्व जणांनी मनातल्या मनात बोलायचंय. जर मला +4 करायचा असेल, तर फॉर्म्युला काय तयार होणार? +4 इज इक्वल टू -1 +5. बोलायचं माझ्याबरोबर मनातल्या मनात. आपण थोडंसं मॅच्युअर्ड आहेत. म्हणजे +4 इज इक्वल टू -1 +5.
प्लस 3 -2 ऑलरेडी पेपरमध्ये दिलेलं आहे, पण मी मुद्दाम तुम्हाला व्हिज्युअलाइज करण्याचा आणि आवाजाच्या म्हणजे साऊंड सिस्टम मध्ये बोलण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. योगेश शिंदेताई, तुम्ही पण बोला जरा, हालचाली कमी करा आणि बोलण्याचा प्रयत्न करा. सेट द झिरो. +1 = -4 + 5. मग तुम्ही म्हणाल मॅथेमॅटिक्सचा आणि या फॉर्म्युल्यांचा काय संबंध आला? मी म्हणतो काहीच संबंध नाहीये. हे काय? ब्रेनची जिम आहे. ही काय? थोडं थोडं डॅम्बेजचं वजन, म्हणजे म्हणतात ना, तुम्ही जिम मध्ये जातात, पहिले 1 किलोचं वजन उचलत होते पहिले 15 दिवस, आता त्याच्यामध्ये अर्धा किलो आपण वजन वाढवतोय. आणि हळूहळू तुमची कॅपॅसिटी ब्रेनची एक्सरसाइजची वाढवतोय. म्हणजे काय? यू आर इन स्ट्रगल, यू आर इन प्रॉब्लेम. दॅट टाइम तुमच्या ब्रेनने राईट थिंग्स आठवली पाहिजे. इकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम मध्ये असतात, तेव्हा तुम्हाला राईट थिंग्स आठवली पाहिजे. हा आठवण्याचा व्यायाम आहे. हा रिकॉल सेन्स स्ट्रॉंग करण्याचा एक्सरसाइज आहे. म्हणून याला म्हणतात ब्रेन डेव्हलपमेंटची कन्सेप्ट. याच्यामध्ये मॅथेमॅटिक नाही. मॅथेमॅटिक बसवलेली आहे आणि म्हणून मेंटल अरिथमेटिक आपोआप होतं. परत सांगतो, मुळीच याच्यात मॅथेमॅटिक नाहीये. याच्यात काय? आठवण्याचा व्यायाम आहे. रिकॉल सेन्सची एक्सरसाइज आहे. म्हणजे व्हेन यू आर इन स्ट्रगल, दॅट टाइम समथिंग राईट रिकॉल. राईट रिकॉल करा म्हणजे मार्ग सापडेल. हा याचा उद्देश आहे. पुन्हा परत आपण थोडंसं प्रेझेंटेशन मध्ये जाऊ आणि थोडेसे फॉर्म्युले काही काही नवीन आहेत, म्हणून त्यांच्यासाठी थोडेसे बघून घेऊ प्लीज. इकडे लक्ष द्या सर्वजण. सो इथं बघितलं तर असं पेज B1 बुक मध्ये खूप सुंदर पेज आहे. या पेजचा खूप पुरेपूर फायदा आणि युटिलायझेशन मुलांनी केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर +4चा फॉर्म्युला असेल, तो मुलांनी बोलला पाहिजे, त्याला लिहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर मी माझ्या क्लासमध्ये असेल, तर मी अशा पद्धतीने शिकवतो. मुलांना सर्वांना एनी टाइम बोलायला सांगतो. +4 माझ्याबरोबर मनातल्या मनात बोलायचंय तुम्ही. ज्या ताईंनी माईक ऑन केला असेल त्यांना हात जोडून विनंती, माईक बंद करा. +4 = -1 + 5. मला बोलायचंय, तुमचे होठ हालताना दिसले पाहिजे मला. +40 = -10 + 50. पुन्हा परत 3च्या फॉर्म्युल्यासाठी +3 = अशीच पद्धत आहे बोलण्याची, अशीच पद्धत बोलली गेली पाहिजे. +3 = -2 + 5. +30 = -20 + 50. खूप साऱ्या ताई आपल्या परिवारात पण कुठंतरी आपण युट्यूबला म्हणा किंवा अजून कुठेतरी 20, 25, 40 हजार, 60 हजार भरून 2-3 गावं फिरून आलेलो असतो आणि तिथलं पण पाणी आपल्याला थोडंसं लागलेलं असतं, म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर. मग काय आहे ना, मी शिकवतो वेगळं आणि ते बोलतात वेगळं. मी सांगतो वेगळं आणि ते करतात वेगळं. पण इकडे लक्ष द्या. व्हॉट इज द स्टँडर्ड? व्हॉट इज द इंटरनॅशनल स्टँडर्ड मेथड? काय इकडे लक्ष द्या. मी जर तुम्हाला सांगितलं टू करायचं आहे, तर तुम्ही कधी पण कुठं जाल? युनिट रॉडमध्ये लोअर बिट्सकडे जाल आणि त्याला विचाराल, टू इज द डायरेक्ट अवेलेबल. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक सेन्स वापरायचा आहे. अगेन पुन्हा +2, हे बघा डायरेक्ट अवेलेबल. अगेन पुन्हा पुन्हा परत +2. तर तुम्ही याच बोटांना विचाराल, टू इज देअर, आणि मग ते तुम्हाला म्हणतील नो, देर इज अ नो अवेलेबल. आणि मग तुमचा लगेच रिकॉल सेन्स तुमचा येईल की -3 + 5, कारण इथं अवेलेबल नाहीये. आणि म्हणून मग इथून तुमचा सेन्स सुरू होतो. मायनस, जर इथं अवेलेबल नाहीये तर -3 आणि हेल्प करतो 5 +5. अगेन +2, बघा डायरेक्ट अवेलेबल. आणि अगेन +2, तो नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला आपण उद्या बघणार आहोत की -8 + 10. तो कसा होतो आपण उद्या बघू. म्हणजे आज आपण किती अंक बघितले प्लीज इकडे लक्ष द्या. की मी स्ट्रगल मध्ये, कुठं कोणासाठी स्ट्रगल मध्ये, मी 4 साठी प्रॉब्लेम आहे, 3 साठी प्रॉब्लेम आहे, 2 साठी प्रॉब्लेम आहे, 1 साठी प्रॉब्लेम आहे. तर हा इन हाऊस मध्ये सॉल्व्ह केला जातो. सेम थिंग लेफ्ट हँडवर. लेफ्ट हँडचा काय आहे? हा 10चा रॉड आहे. या 10च्या रॉड मध्ये पुन्हा 30 + 10, हे बघा डायरेक्ट अवेलेबल.
30 मध्ये 10 इज द डायरेक्ट अवेलेबल. अगेन प्लस 10. 10 इज नॉट हिअर. मग 10 चा कोण आहे फ्रेंड? 10 चा फ्रेंड 40 मायनस 40 प्लस 50 प्लस 2 डायरेक्ट अवेलेबल प्लस 4. 4 इज नॉट हिअर. इथं युनिट रॉडवर 4 अवेलेबल नाहीये म्हणून 4 चा फॉर्म्युला -1 प्लस 5 अगेन प्लस 4. इथं 4 उपलब्ध नाहीये युनिट रॉडवर. 4 अवेलेबल नाहीये. आणि जर या युनिट रॉडवर अवेलेबल नसेल तर मग पुन्हा परत प्रॉब्लेम येतो. घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. आणि म्हणून शेजारच्या घराची मदत घ्यावी लागते. त्याला म्हणतात नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. जर घरात अवेलेबल नसेल, जर घरात प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल, तर आपण कोणाची मदत घेतो? शेजारच्या घराची मदत घेतो. आणि याला म्हणतात नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला. म्हणून हा आपण उद्या बघणार आहोत. पण आता सर्व टीचरांना आजचा टास्क असेल, आजची प्रॅक्टिस असेल, काय? की मला व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे कालच्या सारखं. काल काही ताईंनी कंजूशी केली. 75 जण होते आणि कॅल्क्युलेशन टाकताना 41 किंवा 40च जणांनी टाकल्या. 75 जण क्लासमध्ये होते. पेपर सोडवताना 51 जणांनी पेपर सोडवला. काही ताई मला प्रश्न विचारत होत्या, "आमच्यासाठी पण आहे का?" ताई अहो, मी रोज काही ना काही करतच राहतो. दडतच राहतो अबॅकसचं. मला वाटतं मी अजून शिकतोच आहे. 20,000 विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर पण. आणि तुम्ही आत्ताशी कुठं प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. अजून 100 लेकरांना शिकवलं नाही, तरी कंटाळा करायला लागला, की माझ्यासाठी पण टेस्ट आहे का? मी म्हणतो हा प्रश्नच येऊ शकत नाही, ज्याला टीचर बनायचंय त्याच्यासाठी. प्लीज प्रामाणिकपणे जेवढं दळण दळता येईल तेवढं दळायचं, कारण आपला व्यायाम आपला स्वतःचा होणार आहे. ब्रेन ताजा-तवाना राहणार आहे. म्हातारपणी सुद्धा सुद्धा सुनेला चांगल्या-चांगल्या आयडिया शिकवायला येतील, असं डोक्यात कल्पना येणार आहेत. म्हणून आपला स्वतःचा फायदा आहे. सूनबाई पण अख्खा गावभर बोंबट्या मारत फिरेल, "आमची सासूबाई फार क्रिएटिव्ह बाई. आमची सासूबाई फार हुशार आहे बाई." हां, बघा तेव्हाच कळेल मात्र. पण ते आत्तापासून मेहनत केली तर. तर तेव्हा पण ब्रेन तरुण राहील, ताजा-तवाना राहील आणि चांगल्या-चांगल्या त्याच्यात आयडिया येतील. सो आयडिया येणं याच्यासाठी ब्रेन तरुण राहणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ब्रेनची एक्सरसाइज होणं गरजेचं आहे. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. सम कॅल्क्युलेशन करून बघू आपण. 26 26 प्लस 2 मायनस 3 प्लस 4 मायनस 25 प्लस 24. 20 इज द डायरेक्ट अवेलेबल आणि 4 साठी 4 इज नॉट देअर. 4 साठी -1 प्लस 5 प्लस 41. आता 10 च्या रॉडवर गेलो आणि 40 करायचा, पण देयर इज 40 नो. म्हणून 40 चा फॉर्म्युला -10 प्लस 50 आणि 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. 1 इज द डायरेक्ट अवेलेबल. आन्सर इज द आन्सर इज द 69 दिसतंय तुम्हाला. पुन्हा परत सेट द झिरो. एक कॅल्क्युलेशन घेऊ आणि काही प्रॅक्टिसकडे जाऊ आपण. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 83 प्लस 2 मायनस 20 मायनस 55 प्लस 44 प्लस 41 वंडरफुल. तेजस्विनी ताई, जे दिसेल ते बिंदास वरती हात करा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला काय समजतंय. आन्सर इज द वंडरफुल. सर्व ताईंना समजतंय मला जे काय सांगायचंय. आता थोडासा याच्यातला एक ट्विस्ट पार्ट आहे, तो पण एक सांगतो मी. जिथं मुलं थोड्या चुका करतात, जिथं जे आहे ना माझं ऑब्झर्वेशन ते प्रामाणिकपणे सांगतो. इकडे लक्ष द्या. इथपर्यंत मात्र मुलं खूप मजेशीर करतात. आणि थोडासा आहे ना घाटाचा रस्ता चालू होतो सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युल्यामध्ये. थोडासा घाटाचा रस्ता सुरू होतो. म्हणजे काय होतं, 55 -22
आणि -22 म्हटलं की -20 आणि -2 म्हटलं की -20चा फॉर्म्युला असतो +30 - 50. इकडे लक्ष द्या, करू नका अजून, पहिले समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल 6 करा सर्वजण, आता माझ्याबरोबर करा. 6 -4. -4 म्हटलं की आपण इथं विचार केला पाहिजे. -4 इज पॉसिबल? नो. इथं -4 नाही, कारण असा असता तर -4 डायरेक्ट केला असता. पण असं आहे. तर या 1 मधून मी -4 करू शकतो का? नाही करू शकत. पण माझ्याकडे 6 आहेत. या 6 मधून मी -4 करू शकतो. आणि म्हणून इन हाऊस फॉर्म्युला असतो -4 इज इक्वल टू, कारण काय फॉर्म्युला आहे? +1 -5. कारण जी क्रिया करायची आहे त्या क्रियेच्या फ्रेंड हा ऑलवेज अपोजिट असतो. मायनस मला 4 करायचं असेल तर फ्रेंड हा +1. बोला मनातल्या मनात. -3 करायचा असेल तर फ्रेंड असतो +2. -2 करायचं असेल तर फ्रेंड असतो +3 आणि -1 करायचं असेल तर फ्रेंड असतो +4 असतो. मनातल्या मनात बोला सर्वजण. सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 2 +1 +2 -4 +3 +2 -2 +20. बऱ्याच ताईंची गाडी इकडून तिकडे, तिकडे इकडे, सुरतची ताईंची गाडी उधनालाच अडकली. कोणाच्या ताईंची गाडी कडवणला जाऊन थांबली. काय, 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 काय वेगवेगळे आन्सर आहेत बाबा. एवढ्याशा छोट्याशा कॅल्क्युलेशनमध्ये. हां, सेट द झिरो करा बाबा रे. हां, आन्सर इज 24 होतं मला वाटतं. ओके ना. पण त्या सुरतच्या ताई मलाच हँग केलं त्यांनी समोर बसून. हां, व्यवस्थित करा. प्रॅक्टिस करा. रोज करा. हां, ओके ना. प्लीज, प्लीज, प्लीज. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. तुम्हाला साड्यांचा हिशोब जमला पाहिजे अबॅकसच्या पद्धतीने. हां, म्हणजे तुम्ही बेस्ट टीचर बनून जाल. हां, प्लीज रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके. प्लीज, प्लीज. ओके. 24 +11 -33. आता 3 साठी, -3 साठी +2 -5 +44 आणि 4 साठी -1 +5 -22. -20 डायरेक्ट अवेलेबल. पण -2 साठी +3 -5. सो एक छोटासा पार्ट होता, कारण आपण 2 दिवसात, म्हणून मी तुम्हाला मुद्दाम 10च्या रॉडवर पण थोडंसं थांबतो. इकडे लक्ष द्या. प्रॅक्टिस मी पेपर तुम्हाला मी पाठवणार आहे. इथं खूप सारी प्रॅक्टिस पण करून घेऊ. पण पहिले समजून सांगणं, इकडे लक्ष द्या. काय करायचंय? जी क्रिया करायची त्याच्या अपोजिट फ्रेंड असतो. आणि घरातला बॉस जो आहे 5 किंवा 50, हा काय करणार आहे? आपल्याला हेल्प करणार आहे. मग पुन्हा एक प्रेझेंटेशनमध्ये फक्त फॉर्म्युले बघून घेऊ आणि प्रॅक्टिस पेपर मी तुम्हाला दिली. इथं फॉर्म्युले आहेत छानपैकी. हे वाटलं तर मी ग्रुपमध्ये टाकून देईल. एका नोटबुकवर तुम्ही लिहा, किंवा ज्या नवीन ताई असतील, बाकीच्या जुन्या ताईंकडे तर आहेत. हे बघा, इकडे लक्ष द्या. तर माझी इच्छा असेल जाण्याच्या आधी सर्वजण एवढे 5 कॅल्क्युलेशन सोडवा. मग आपण क्लास थांबवू प्लीज. थोडेसे 5 कॅल्क्युलेशन फास्ट आहेत उपलब्ध आपल्याकडे. आणि इथं फॉर्म्युले पण ऑलरेडी आहेत समोर. 10चा 1चा थोडासा फास्ट प्लीज. थोडासा फास्ट. सर आज 45 आणि 46 पेज नंबर सांगाल ना आज? हो ताई, सांगून सांगेल. नो प्रॉब्लेम. आपण त्याशिवाय क्लासच बंद करणार नाही. काही काळजी नका करू. ओके. 5 सम थोडेसे फास्ट करून घ्या पण. नाही जमलं तर मला समजून सांगा. मी समजून सांगेन.
झालं असेल तर कोणीतरी सांगेल मला. डन सर. ओके. झालं सर. ओके. ठीक आहे. काही नवीन ताई असतील त्यांना स्ट्रगल असेल तर त्यांना स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात ते. स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा वाटलं तर कोणाला घ्यायचं असेल तर. ओके. स्क्रीनशॉट पण घेऊन ठेवा. ओके. पुढच्या पानावर जातो. प्लीज याचा पण स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, नाही तर मी तुम्हाला टाकून देईल, कारण मी पुन्हा परत 15 सम आहेत. 15 सम मी तुम्हाला क्लास थोड्या वेळाने मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकून देईल, म्हणजे हे तुमची प्रॅक्टिस होईल. याचे आन्सर आहेत. पुन्हा परत याचा पण स्क्रीनशॉट घ्या, किंवा मी हा पण शॉट तुम्हाला ग्रुपमध्ये टाकून देईल. का -2 -3 प्लीज इकडे लक्ष द्या. -2 -2 -1 -4 आणि -3 चे फॉर्म्युले तिथं, यांची पण प्रॅक्टिस केली पाहिजे, बोलता बोलता प्रॅक्टिस केली पाहिजे. मग हे अंक कशासाठी, तर हा प्रश्न असेल तर फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की जर 5 असेल, 5 आणि -4 करायचा असेल, तर जस्ट प्रॅक्टिस -4 इज इक्वल टू +1 -5. म्हणून हे छोटे छोटे कॅल्क्युलेशन दिलेत मुलांना, कन्सेप्ट समजावी, या फॉर्म्युल्याची कन्सेप्ट समजावी म्हणून हे कॅल्क्युलेशन दिलेले आहेत. या फॉर्म्युल्याची कन्सेप्ट समजावी म्हणून थोडेफार कॅल्क्युलेशन दिलेले आहेत. छोटेसे सिंपल, एक सिंगल स्टेपचं कॅल्क्युलेशन, सिंगल स्टेपचं कॅल्क्युलेशन करताना फॉर्म्युला कसा यूज होतो हे समजावं. ह्या फॉर्म्युला या सिंगल सिंगल स्टेप मधून समजण्यास सोपा जातो, म्हणून हा एक प्रयोजनाचा भाग आहे. जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने मुलांना शिकवाल तेव्हा तुम्हाला या बुकचं स्ट्रक्चर मध्ये समजून येऊन जाईल. सो आपण आज काय शिकलो परत क्लिअर करतो तुम्हाला मी. आपला 2 दिवसाचा प्लॅनिंग आहे. उद्या खूप सारा एक फक्त नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला राहील, आणि खूप सारी प्रॅक्टिस राहील. आज मी काय देणार इकडे लक्ष द्या, मुद्दाम सांगतो जाण्याच्या आधी. 10:30 झाले, आपल्याकडे 20 मिनिटं बाकी आहेत. 10 वाजून 50 मिनिटांपर्यंत क्लास असतो आपल्याकडे, म्हणजे आपल्याकडे वेळ आहे अजून, नो प्रॉब्लेम. आपण अजून वाटलं तर प्रॅक्टिस करू. इकडे लक्ष द्या. आज मी तुम्हाला पुन्हा परत एक प्रॅक्टिस पेपर ऑनलाईन लिंक पाठवणार आहे, पण ती पुन्हा परत 0 लेवलची असणार आहे, सिनियरची मात्र. तर तिथं जास्त करून डबल डिजिट असतील, 0ची सिनियर असेल. आणि पेपर टाकताना जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मी तुम्हाला A, B जो आपला आता बाकी प्रॅक्टिस सोडवायचा, तो तुम्हाला ग्रुपमध्ये टाकून देईल. मात्र पुन्हा परत त्याचा फोटो टाका, हे टाका, ते टाका, नाही. आता खऱ्या अर्थाने आपला 20 मिनिटाचा फार महत्वाचा टास्क आहे, तो इकडे लक्ष द्या. आता सर्वजण पुन्हा परत कालसारखी प्रॅक्टिस. हे बघा, जगातल्या कुठल्याही क्लासमध्ये, जगातल्या बोललो हं, परत आवर्जून सांगतो ऑन द रेकॉर्ड, जगातल्या कुठल्याही क्लास, कारण मी पण माझं दळण आहे ना 4-5 लाख रुपयाचं असं दळून आलोय 5-6 ठिकाणी. आणि म्हणून माझ्याकडे जेव्हा 600-700 पुस्तकं म्हणतो मी, माझा छंद येतो म्हणून करून आलोय. जगातल्या कुठल्याही अबॅकस क्लासमध्ये असं शिकवलं जात नाही. जर कोणी 50-60 हजार रुपये खर्च केले असते तर एका लेवलचं ट्रेनिंग 3 दिवस, आणि नंतर मग तुमचं तुमचं करा, 2,000 घ्या आणि त्याच्यातून 200 मला पाठवा, असं साऱ्या जगात चालायचं. आता थोडंसं आपलं शिकून कमीत कमी लोक सुधारायला लागले. आता कमी त्यांचे पण मार्केट डाऊन व्हायला लागले, कारण आपण आपण म्हणतो फ्रीज शिकवतो, म्हणून ते पण काहीतरी वेगवेगळ्या स्कीम काढायला लागले. पण सांगताना उद्देश असा असतो, प्रत्येकाचा मनी मेकर कंपनी असतात, प्रत्येकाला बिझनेस करण्याचा, व्यवसाय करण्याचा अधिकार आहे, आणि लोकशाही आहे. पण त्यातल्या त्यात व्हॅल्यू दिली गेली पाहिजे, व्हॅल्यू जपली गेली पाहिजे. एवढं पण नाहीये की आमच्यासारख्या गावात, दोंडाच्या सारख्या खानदेश भागात, की जिथं बिचाऱ्या अ, पालकांना 1-1 रुपयाची पडली असते, आणि तिथे 19,000 घेतल्याशिवाय ऍडमिशनच मिळत नाही. आणि आपल्या ब्रेन ट्रेनच्या ताई अजून तिथं क्लासेस सुरू करत नाही. अहो, मी तर म्हणतो त्यांनी 1000 पिल्लांना आतापर्यंत शिकून मोकळ्या झाल्या पाहिजे होत्या त्या. मला वेळ मिळत नाही. मला कधी कधी वाटतं 8 दिवस कंपनीने सुट्टी द्यावी आणि तिथं एक मोठा कॅम्प लावावा, की 1000 पालकांना 8 दिवसात सर्व शिकून यावं. पण मुद्दा काय होतं, की आपली मिनिटा-मिनिटाची लढाई असते ड्युटी म्हटलं, की सुट्ट्या नाही मिळत. म्हणून थोड्याशा माझी पण अडचण आहे. पण रिटायर झालो, की ह्या सर्व हा महायज्ञ मोठ्या प्रमाणावर सुरू राहील. पण तुमचे क्लास बंद होणार नाही, काळजी नका करू. नाहीतर मी म्हणेल, तुम्ही म्हणाल, मी फ्री शिकवत बसलो तर तुमचं काय? काय काळजी नका करू. माझं वेगळं दळण राहील तेव्हा, थोडंसं वेगळ्या पद्धतीचं सांगेल तेव्हाचं काय असेल. सो आपल्याला प्रॅक्टिस काय करायची तिथे सांगतो. ओके. हां, हे सांगायचं राहून गेलं माझ्याकडनं. काही ताईंचे प्रश्न आले, म्हणून त्यांना सांगतो, की तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं किट
हे आता आपण अबॅकस टूल आणि तुमचं ब्लेझर हे तुमच्या 28 एप्रिलच्या प्रोग्राम मध्ये मिळेल, ज्या नवीन ताई असतील आणि ज्या जुन्या ताई असतील की ज्यांचं अजून हे किट घ्यायचं बाकी राहून गेलंय, एक्झाम द्यायची बाकी राहून गेली, सर्टिफिकेट घ्यायचं बाकी राहून गेलंय. प्लीज त्यांना 28 एप्रिल ही शेवटची संधी आहे. नंतर मात्र त्यांना मुद्दाम सांगतो, त्यांना काय आपण फॅमिलीतून काढून नाही टाकणार आहेत, मात्र त्यांना पनिशमेंट व्हॅल्यू राहील. पनिशमेंट व्हॅल्यू काय राहील तेव्हाची तेव्हा आपण ठरवू. त्यांना पनिशमेंट व्हॅल्यू हे भरल्याशिवाय त्यांना कुठल्याही क्लासला आपण बसू देणार नाही. जर ज्या गोष्टींना, ज्या लोकांना टायमिंगचं महत्त्व नाहीये, टाइम मॅनेजमेंट त्यांच्या आयुष्यात महत्त्वाचा नाहीये, आपला वेळ जर त्यांना अजिबात महत्त्वाचा नाही, तर त्यांना पण आपण पैशांची व्हॅल्यू जपवायला शिकवलं पाहिजे. म्हणून ज्या कोणी ताई आपल्या ब्रेन ट्रेन फॅमिलीत असतील त्यांना शेवटचं सांगतो, 28 एप्रिलला मी शेवटचं एकदा तुमचं सर्टिफिकेट तिथं आणेल. नंतर मात्र 10,100 बसल्यानंतरच पुढच्या 2 मेच्या बॅचला तुम्हाला बसता येईल. मी आजच पुन्हा परत सांगून देतो. कारण मग थोडंसं आपण अशा पद्धतीने एक छान प्रोग्राम होईल तुमचा 28 एप्रिलला. त्याच्याबरोबर आपल्याला नारी शक्ती सन्मान पुरस्कार द्यायचे आहेत. त्याच्याबरोबर आपल्या ताई लोकांना ज्यांचे ज्यांचे कोणाचे सर्टिफिकेशन बाकी राहिले ती लिस्ट फायनल होईल. तेवढ्याच लिस्टवाल्या ताईंचे तिथं सर्टिफिकेट असतील. बाकी ताई पाहुण्या म्हणून किंवा पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या असतील. कारण फॅमिलीचा प्रोग्राम आहे. आपण तर राहिलंच पाहिजे. पण ते बघूया, नंतर बोलूया. आता त्याचा वेळ वाया नाही घालवण्यापेक्षा. असे छान छान आता आता तेवढा वेळ नाही आपल्याला. हे थोडंसं थांबवतो आणि प्रॅक्टिस काय करायची त्याच्यावर जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. पुन्हा परत सर्वजण कालसारखं कॉलम तयार करा प्लीज. 1, 2, 3, 4 आणि 5. प्लीज कॉलम तयार करा फास्ट थोडासा. थोडासा फास्ट. प्लीज प्लीज. ओके, इकडे लक्ष द्या सर्व. 6 करा, 6 कॉलम तयार करा. 6चं कारण काय ते पण सांगतो. 1, 2, 3, 4, 5. हा, ओके. माझ्या समोर दिसतायत मनीषाताई. मनीषाताई एक कुठला तरी अंक सांगा लवकर प्लीज. मनीषाताई कुठलाही अंक सांगा इथं. मनीषाताई, हा, माईक ऑन करा. मनीषाताई वाणी. हा, 98. 90, 98. 8. ओके, वंडरफुल. सीमाताई रानडे, आपण आता डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन शिकलो. त्याच्यानंतर +5चा फॉर्म्युला शिकलो. त्याच्यानंतर +50चा फॉर्म्युला शिकलो. त्याच्यानंतर आपण -5चा फॉर्म्युला शिकलो आणि -50चा फॉर्म्युला शिकलो. प्लीज इकडे लक्ष द्या. आजचा टास्क हा होता आपला. म्हणजे डायरेक्ट लेवलचे आपण कालपर्यंत शिकलो होतो आणि आपण आतापर्यंत एवढे फॉर्म्युले शिकलो. हे पण लिहून घ्या वरती. लिहून घ्या. आपण हे आतापर्यंत शिकलो. सीमाताई राणाने माईक ऑन करा प्लीज. सीमाताई, सीमाताई. येस सर. हा, येस आता सर. केलं. याच्यामध्ये हे सर्व फॉर्म्युल्यांना आजादी आहे तुम्हाला. मला पुढचा अंक सांगायचा आहे की तुम्ही काय कुठलं ऍप्लिकेशन कराल. सांगा लवकर. याच्याच खालचा 98च्या खालीच का? हो हो, सांगा लवकर प्लीज. 98 मध्ये +20. प्लस. 20. ताई +20 कसं करणार आपण? 2च रॉडवरचे कॅल्क्युलेशन बनवतोय आपण. 100च्या रॉडवर नाही जायचंय आपल्याला. आणि +20चा फॉर्म्युला प्लस नाही शक्य होत. त्याला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला लागेल. सीमाताई, -7. -4. -4. -4. ओके. तुम्हाला आजादी मुद्दाम होऊ द्या, चुका होऊ द्या. मला तुम्हाला मुद्दाम का सांगायचं सीमाताई, पुन्हा परत शांततेत विचार करा. दुसरा अंक चेंज करेल मी. हा मायनस हा 20 नाही घेणार मी. पुन्हा परत विचार करा आणि कुठला अंक तुम्हाला सांगायचा लवकर सांगा. 5-5, 6 मुद्दाम एक पहिलं ट्रायलचं कॅल्क्युलेशन, नंतर सर्व 5 कॅल्क्युलेशन प्रत्येकाला बनवायचे आहेत. सांगा प्लीज लवकर. 98 घेतला, कुठला अंक घ्याल? -4. -4. ठीक आहे, सर्वजण घ्या. -4. प्लीज करा सर्वजण. -4.
-4 करा. आता तुमच्या बोटांवर किंवा टूलवर काहीतरी समथिंग समथिंग आन्सर असेल. -4 साठी काय केलं सीमाताई समजून सांगा. -4 Plus साठी one. आपण 1च्या रॉडवर +1 -5. व्हेरी गुड. म्हणजे आन्सर काय आलं ताई लवकर. आन्सर आलं आहे 93. असं कसं काय? एक मिनिट सर, सॉरी थांब. असं कसं काय? 94. 94. प्लीज प्लीज थांबा 94. मला त्यांच्याशी 94. बोलू द्या प्लीज प्लीज. प्रत्येकाची वेळ येणार आहे. थांबा प्लीज. हा ताई व्यवस्थित सांगा प्लीज. 94. 94. ओके. नेक्स्ट मला दिसतायत रोशनी पाटील ताई. रोशनी पाटील ताई 94 मध्ये कुठलं ऍप्लिकेशन सांगाल मला पुढचं प्लीज. तुम्हाला आजादी कुठलं तरी ऍप्लिकेशन सांगाल. रोशनी पाटील ताई माईक ऑन करा. हा हा सर सांगते. -32. हा -32 सांगा हा. कसं करायचं ते. -32 मध्ये 30 डायरेक्ट मायनस होत आहे, 2 पण डायरेक्ट मायनस होत आहे. आन्सर इज 62. बरं 62. ठीक आहे. नेक्स्ट मला दिसतायत वैशाली सोनवणे ताई. ओके. आन्सर काय 62 आहे. या 62 मध्ये कुठलं ऍप्लिकेशन तुम्ही सांगाल. 62 +3. +3. हा हा सर. कसं करायचं ते पण सांगणार तुम्ही. +3 = -2 + 5. Answer is 65. ओके. मला नेक्स्ट दिसतायत अंकिता ताई. अंकिता ताई. हा काय आन्सर आहे अंकिता ताई. म्यूट करा अनम्यूट करा प्लीज. हा काय आन्सर आहे तुमच्याकडे. 65. हा मग सांगा कुठलं ऍप्लिकेशन कराल इथं. 1 minute sir. बोला की. +20. -20 कशाला. थोडासा हार्ड बघा ना. सॉरी सर. आपण -20. -20 चालेल. सोपं कशाला बघायचं. -20 आता सांगा -20 कसं कराल. +30 -50. वंडरफुल. सो व्हॉट इज द आन्सर. 35. व्यवस्थित 45 सॉरी. आन्सर इज द 45. 45. हा इथं कुठला तरी अंक मला कोणी सांगितला होता. मला काही लक्षात लिहिताना नाही लक्षात राहिला मला. -32 होतं सर. -32 आहे, sir. -32. ओके नो प्रॉब्लेम. सो अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन पहिलं कॅल्क्युलेशन आपण तयार केलं आणि त्याचा उत्तर आला 45. म्हणजे मी सेल प्रॅक्टिस म्हणून मी अवेअरनेस किंवा ऍटिट्यूड माझा सेट होतो की मी नेमकं कुठले अंक घेतले पाहिजे. मला माहिती आहे खूप साऱ्या ताईंना सोपे सोपेच अंक दिसतात. ते डायरेक्ट करूनच बघायला बघतात. पण पॉसिबिलिटीज डिफरंट पॉसिबिलिटीज लॉट ऑफ पॉसिबिलिटीज अवेलेबल. तास घ्या आणि हे पुढचे 5 कॅल्क्युलेशन बनवा आणि फक्त ग्रुपमध्ये टाकायला अलाउड आहे. काल 77 ताई होते. 77 गुणिले 5 साधारण आपण असं ठरवलं होतं की 385 कॅल्क्युलेशन ग्रुपमध्ये यायला पाहिजे होते आणि ते काय आले नाही. पुन्हा परत त्याच्यात एक अजून सांगतो. मी तर माझं तर भावासारख्या सर्व बहिणी वागू नका. कारण माझं हे जे घाणेरडं अक्षर आहे असं घाणेरडं अक्षर काढू नका. ठरवून व्यवस्थित एक चांगलं प्रेझेंटेशन प्लान. कोणाचा आडवा फोटो, कोणाचा उभा फोटो, कोणाची वरती एक लाईन, कोणाची खाली एक लाईन असं अजिबात करू नका. छानपैकी व्यवस्थित ड्रॉ करून छानपैकी व्यवस्थित फोटो काढून त्याला व्यवस्थित ड्रॉ केला पाहिजे. नाहीतर असतं छोटासा फोटो आणि हातभर मोठा फोटो म्हणजे काहीतरी बाबा ते म्हणजे म्हणतात नाही का त्याच्यात 2 अंक आणि मोठा फोटो अनवॉन्टेड दिसतोय. असं काही करू नका. हे प्रेझेंटेशन स्किल असतं. जर तुम्हाला एखाद्या ग्रुपमध्ये काहीतरी टाकायचं असेल समोरच्याला बटन दाबल्या दाबल्या तुमचे 5 कॅल्क्युलेशन दिसले पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित अपलोड करा. व्यवस्थित राईट करा. आणि जर उद्यापर्यंत कोणालाही ग्रुपमध्ये पोस्ट करायचं असेल मला माहिती आता थोडा जास्त वेळ झाला पण हा तुमच्यासाठी टास्क आहे. हाच फक्त तुम्ही उद्या आणि 4 वाजेनंतर उद्या कोणीही टाकणार नाही.
कारण 4 वाजेनंतर पुन्हा परत ब्रेन ट्रेन कन्सर्टचं कम्युनिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सो ओके, सो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन जाण्याच्या आधी हा टास्क आहे लेवल 1 चा, लेवल 3 चा, आणि सर्वजण कंप्लीट करतील. आणि जोपर्यंत तुम्ही कंप्लीट करणार नाही तोपर्यंत तुम्हाला पॉसिबिलिटीज, कारण मला तुम्हाला उभं राहून विदाउट पेन पेपर तुम्ही शिकवायला जेव्हा उभं राहाल तेव्हा तुम्हाला उभं राहिल्या माझ्या समोरचा वर्ग कुठला आहे, त्याला मला काय शिकवायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. मला वाटतं बरोबर 2 मिनिटं बाकी आहेत आपल्याकडे. 10:48 झाले. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज एव्हरीवन. 26 प्लस 40 मायनस 11, 26 प्लस 40 बोललो होतो मी. 26 परत करा, 26 परत करा प्रवीणाताई, 26 प्लस 40 करा 40 साठी -10 प्लस 50. ओके, -11 अगेन -11 -10 साठी प्लस 40 -50 आणि 1 साठी +4 -5 -33 +34 -22 and answer is most of 99% मला सर्वांकडे आन्सर दिसतंय. आन्सर इज द 23. म्हणजे मुद्दाम मी कधी इकडे 2 विचारतोय, कधी इकडे 4 विचारतोय. सांगण्याचा अर्थ असा, आपण सर्व मॅच्युअर्ड आहात. सो मला समजलंय. प्रॅक्टिस साठीचा जो पेपर असेल तो मी तुम्हाला टाकून देईल. कुठला टाकेल प्रॅक्टिस साठीचा पेपर? तो लेवल 1 आणि लेवल 3 चा टाकेल. ऑनलाईन लिंक कुठली टाकेल? लेवल 0 सिनियर टाकेल. लक्षात येत आहे? आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन बनवायचे आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त फॉर्म्युले वापरता येतील अशा पद्धतीचे पाल कॅल्क्युलेशन बनवायचे. हा सर्वांसाठी टास्क. क्लासमध्ये आता काही ताई निघून गेल्या, तरी 65 आहेत. 65 गुणिले 5 कमीत कमी 325 कॅल्क्युलेशन ग्रुपमध्ये अवेलेबल होतील सर्वांसाठी. मग तुम्हाला वाटतं ना मी अजून किती प्रॅक्टिस करू? हे तुमच्यासाठीच आहे. हे सर्व तुमच्यासाठीच आहे. बरोबर ना? की जेव्हा 325 कॅल्क्युलेशन एकाच वेळेस तुमच्याकडे ग्रुपमध्ये उपलब्ध असतील तर अजून काय पाहिजे? ओके, सो जाण्याच्या आधी मेंटल अरिथमेटिक कॅल्क्युलेशन. डोळे बंद, पाठीचा कणा सरळ, शांत, आणि डू इट मेंटल अरिथमेटिक. ओके, रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. 33 -11 +22 -4 -30 +50 -40 +20 +10 +4 -53 +2 again +2 -4. Answer is 1. 1. आमच्या गौरीताईंच्या आहे ना एक पिल्लू होतं, कोणीतरी माझा व्हिडिओ बघितला होता मी गौरीताईंचा. खूप ॲब्सोल्युटली खूप सुंदर तिने ऑनलाईन एक्झाम दिली होती. म्हणजे गौरीताईंचे विद्यार्थी